जीवन में शिस्त है, ऐसे स्वयंसेवकों का संगठन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। जीवन में शिस्त है, ऐसे स्वयंसेवकों का संगठन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। या एका व्हिडिओमुळे महाराष्ट्र पोलीस दलात नुकत्याच झालेल्या 115 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधली विश्वास नांगरे पाटील यांची बदली जास्त चर्चेत आहे। विश्वास नांगरे पाटलांनी हिंदू संमेलनातून RSS बद्दल केलेल्या कोड कौतुकाच्या बदल्यात त्यांच्या गळ्यात थेट नागपूरची पोलीस आयुक्त पदाची माळ टाकण्यात आली आहे असं बोललं जात आहे। खरं तर नागपूर हे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होम ग्राउंड असल्यानं त्यामुळेही या बदलीकडे अनेक अँगल्सने पाहिलं जात आहे। पण नांगरे पाटील यांच्या बदल्यांमागचं राजकारण आणि आता झालेली बदली या सगळ्याबद्दल या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सुरुवात करूयात नांगरे पाटलांच्या आतापर्यंत झालेल्या बदल्या आणि त्या ठिकाणी असलेले पालकमंत्री आणि त्यामागचं राजकारण। नांगरे पाटील यांनी ज्या ठिकाणी काम केलंय तिथे त्यांनी स्वतःची एक वेगळी छाप सोडली आहे असं कायम म्हटलं जातं। त्यांच्या प्रमुख नियुक्त्या आणि त्यावेळेचे पालकमंत्री कोण होते तर 2006 ते 2008 या कार्यकाळात ते पुणे ग्रामीणचे SP म्हणून कार्यरत होते। त्यावेळी पुण्याचे पालकमंत्री अर्थातच अजित पवार होते। खरं तर या कार्यकाळापासूनच विश्वास नांगरे पाटील हे अजित पवार यांचे आणि एकूणच पवार कुटुंबाच्या सुद्धा गुडबुक मधील अधिकारी आहेत अशा चर्चा सुरू झाल्या। या कार्यकाळात त्यांनी रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईमुळे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळालेली। यानंतर 2012 ते 2015 मध्ये ते कोल्हापूरचे IG म्हणून नियुक्त झाले। त्यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि नंतर चंद्रकांत दादा पाटील होते। पुढे 2015 ते 2020 नाशिक शहर पोलीस आयुक्त असताना गिरीश महाजन हे पालकमंत्री होते आणि 2020 ते 2023 या काळात ते मुंबईचे सह पोलीस आयुक्त राहिलेत। त्यांच्या या कार्यकाळात आदित्य ठाकरे हे मुंबई उपनगरचे पालकमंत्री होते तर अस्लम शेख हे मुंबई शहरचे पालकमंत्री होते। खरं तर राजकीय सत्तांतर होऊनही नांगरे पाटील नेहमीच मुख्य प्रवाहातील पदांवर राहिल्याचं दिसलं। याचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे नांगरे पाटलांची सिंघम अशी प्रतिमा आणि प्रशासकीय कौशल्य ज्याचा वापर प्रत्येक सरकारने आपल्या फायद्यासाठी करून घेतल्याचं दिसतं। आता या सगळ्यात फडणवीसांचं सरकार आल्यानंतर विश्वास नांगरे पाटील हे साईड ट्रॅक झाल्याचंही अनेकदा बोललं गेलं। मात्र या उलट नांगरे पाटील हे गेल्या काही काळापासून कायम फडणवीसांच्या गुडबुक मधील अधिकारी मानले जात आहेत। 2014 ते 2019 या फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात सुद्धा त्यांना कोल्हापूर परिक्षेत्राचं IG आणि नाशिकचे पोलीस आयुक्त अशी महत्त्वाची पदं देण्यात आलेली। आता नागपूरला त्यांची नियुक्ती करण्यामागे फडणवीसांची एक मोठी रणनीती असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। नागपूर हे फडणवीसांचं होम ग्राउंड आहे। गेल्या काही महिन्यात तिथे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचंही दिसतंय। या सगळ्या गुन्हेगारी घटनांमुळे फडणवीसांवर अर्थातच ते गृहमंत्री असल्यानं कायम विरोधकांकडून टीका होताना पाहायला मिळते आणि हे केवळ राज्याचे मुख्यमंत्रीच आहेत म्हणून नाही तर मी सांगितल्याप्रमाणे गृहमंत्री असल्यानं त्यांच्यावर जास्त टीका होतीये। त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी फडणवीसांना एका कडक आणि तडफदार अधिकाऱ्याची गरज होती आणि त्यामुळेच एक प्रकारे नागपुरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नांगरे पाटलांची बदली नागपूरला झाल्याचं आता बोललं जात आहे। नांगरे पाटलांच्या बदलीमागे अतिप्रसिद्धी हे सुद्धा कारण असल्याचं सांगितलं जात आहे। पण खरंच बदलीसाठी अतिप्रसिद्धी हे कारण ठरलंय का तर आपण पाहिलं तर नांगरे पाटील यांची सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि तरुणांमधील क्रेज ही सर्वश्रुत आहे। मात्र त्यांच्या नागपूर बदलीसाठी अतिप्रसिद्धी हे कारण ठरलंय असं थेटपणे म्हणताही येणार नाही। कारण प्रशासकीय नियमांनुसार एका पदावर 2 ते 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर बदली होणं हे अनिवार्य असतं। नांगरे पाटील हे ACB मध्ये 3.5 वर्षांहून अधिक काळ होते तर नागपूरचे मावळते आयुक्त रवींद्र सिंगल यांचाही कार्यकाळ हा पूर्ण झालाय। त्यामुळे या बदल्या प्रामुख्याने सेवा ज्येष्ठता आणि प्रशासकीय गरजांनुसार झाल्याचं दिसतंय। आता येऊयात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे नांगरे पाटलांसमोर नागपूरमध्ये काय आव्हानं असतील आणि स्कोप काय असणार आहे। तर नागपुरात नांगरे पाटील यांच्यासमोर कामाचा मोठा स्कोप आणि तितकीच मोठी आव्हानं असणार आहेत। पहिलं तर वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण। हत्यांच्या आकडेवारीनुसार नागपूर शहर देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्यानं गुन्हेगारीचा आलेख खाली आणणं हे त्यांच्या समोरचं पहिलं आणि मोठं आव्हान असणार आहे। तसंच अंमली पदार्थांचं जाळं, तरुणांना विळखा घालणाऱ्या MD ड्रग्ज तस्करांचं कंबरडं मोडण्याची मोठी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जाते। यासोबतच सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना लगाम घालणं, कारण वेगाने विकसित होणाऱ्या नागपुरात हायटेक गुन्हेगारी ही वाढत चालली आहे, त्यावर वचक निर्माण करणंही आवश्यक आहे। तसंच राजकीय संवेदनशीलता। मागे सांगितल्याप्रमाणे नागपूर शहर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं होम ग्राउंड असल्यानं VIP सुरक्षा आणि राजकीय सलोखा राखण्याचं मोठं काम त्यांना करावं लागणार आहे।
थोडक्यात काय तर कायदा सुव्यवस्था सांभाळणं ही मोठी जबाबदारी आता नांगरे पाटलांवर असणार आहे. एकूणच काय तर विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरची नियुक्ती हा केवळ एक प्रशासकीय बदल नसून तो गृहमंत्र्यांनी त्यांच्यावर दाखवलेला मोठा विश्वास आहे. नागपूरला सुरक्षित आणि गुन्हेगारी मुक्त ठेवण्याचं आव्हान आता नांगरे पाटील आपल्या सिंघम स्टाईलने पेलू शकतील का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका.